मंडळी, बऱ्याच शेतकऱ्यांचा जो आहे तो नेहमी प्रश्न येतो तो म्हणजे सोयाबीनचे जे तणनाशक येतात त्याच्यासोबत आपण कीटकनाशकाचा मिक्स करून वापर करू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, तुम्ही करू शकता. पण काही ठराविकच औषधं आहेत ज्याचा वापर तुम्ही करू शकता. तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना हे का गरजेचं आहे की बाबा तणनाशकासोबतच कीटकनाशक का मारायचं आहे. त्याच्यातले पहिले 2 ते 3 कारण असे येतात की जे उगीचे जे तणनाशक असतं जे आपण 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान मारतो, तर त्याच टायमिंगमध्ये जे आहे तर एकतर खोडाळी आता काही वर्षापासून यायला लागलेली आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काही काही ठिकाणी जे आहे ते रस शोषक किड्याचा जो प्रादुर्भाव जो आहे त्याच कालावधीमध्ये जे आहे ते आपल्याला आढळून येतो. आणि विषय होतो काय की सध्या लेबरचे शॉर्टेज तर तुम्हाला माहिती आहे, मग ते लेबर खर्च वाचला पाहिजे आणि वारंवार फवारणी जे आहे ते डबल फवारणी जे आहे ते आपल्याला करायची वेळ आली नाही पाहिजे. तर यासाठी शेतकऱ्यांची अपेक्षा असते की अशी काही औषधं असायला पाहिजेत की जे तणनाशकासोबत जर मारलं आपण मिक्स करून तर तण पण नियंत्रण झालं पाहिजे आणि जे किडीचं जे आहे ते नियंत्रण ते पण झालं पाहिजे. तर याच्यासाठी 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या येतात. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे जे रिसर्च जे झाला होता पाठीमागचा इंदोरच्या जे संशोधन केंद्राने केला होता त्याच्यानुसार यशी फॉर्म्युलेशनचे जे कीटकनाशक येतात तुम्ही त्याचा वापर करावा. याच्यामध्ये जे महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे जे यशी फॉर्म्युलेशनचे जे कीटकनाशक आहेत ते जर मिक्स करून मारलं तर त्याचे जे रिझल्ट आपल्याला प्रभावी येताना जे आहे ते दिसतात. आता विषय येतो की नेमके कोणते कोणते कीटकनाशक मारायला पाहिजेत. आता आपल्याला तर माहिती आहे की 2 समस्या आहेत, एक म्हणजे खोडाळी, दुसरं म्हणजे रस शोषक किडी. तर मग याच्या पण नियंत्रण झालं पाहिजे असे कोणते प्रोडक्ट येतात जे चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये मिक्स होऊन रिझल्ट येतात. तर सगळ्यात पहिलं प्रोडक्ट येतात ते म्हणजे आलिका, दुसरं जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे ॲक्ट्रा, तिसरं जे प्रोडक्ट आहे तो म्हणजे सोलोमन आणि चौथं जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे रिजंट. तर म्हणजे हे जे प्रोडक्ट आहेत तुम्ही मिक्स करून वापरू शकता आणि तुमचे जे रस शोषक किडे असतील किंवा खोडाळी जी आहे तर त्याच्यापासून तुम्हाला जे आहे ते मुक्तता मिळवता येते. आता विषय येतो की तुमच्या एरियामध्ये नेमकं तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरता आणि तुम्हाला कोणत्या प्रोडक्टचा जो आहे तो रिझल्ट चांगला आलेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांसाठी जे आहे ते तुम्ही आवर्जून कमेंट करायला बिलकुल विसरू नका. शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.